नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार रसिक हो. मी आदिती कुलकर्णी, एक अँकर, नंतर स्पीच व्हॉईस ट्रेनर, त्याचबरोबर म्युझिक शोज आणि वेगवेगळ्या एंटरटेनमेंट शोची ऑर्गनायझर आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. मंडळी, माझ्या या एक पाऊल एक्स्ट्रा ह्या माझ्या इंटरव्ह्यू सीरीजला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देत आहात आणि तुम्हाला वेगवेगळे घेतलेले विषय आणि बोलवलेले वक्ते लोक खूप आवडतायत हे मला नक्कीच दिसतंय. तेव्हा पुन्हा एकदा नम्र विनंती की माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या चॅनलवरच्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजना अजून सुद्धा जाऊन तुम्ही मागचे इंटरव्ह्यूज बघू शकता. ते बघा आणि त्याला शेअर सुद्धा करा आणि लोकांनाही सबस्क्राईब करायला नक्की सांगा. तर मंडळी, हे सगळं क्षेत्र निवडलेलं जेव्हा मी होतं ना, तेव्हा मला खरंच कल्पना नव्हती की इंटरव्ह्यू घेणं, एखाद्या माणसाला भेटणं किती आनंदकारी असू शकतं. इतक्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटल्यावर आज सुद्धा मला असं वाटतं की अरे अजून किती एक्सप्लोर करायचं राहिलंय. आणि मंडळी म्हणून तर आजचा विषय आज मी कुणाला घेऊन आलीये हे सुद्धा इतकं अभिमानास्पद आहे. कारण आपल्याला स्वातंत्र्य दिन, नंतर प्रजासत्ताक दिन असं कुठलीही घटना आणि असे कुठलेही दिवस महत्वाचे आले, की नक्कीच आपली देशभक्ती आणि आपलं देशप्रेम हे जागृत तर होतंच. खरं म्हणजे ते काही असं टेम्पररी नसतं, ते कायमच असतं. देशभक्ती आणि देशाचं प्रेम आपल्याला नेहमीच वाटत असतं. पण ते म्हणतात ना, की कृष्ण किंवा राम किंवा अर्जुन जन्माला यावा, पण शेजारच्यांच्या घरात. असं कुठे ना कुठेतरी आपल्याकडनं इनडायरेक्टली केलं जात असतं मंडळी. सांगायचा मुद्दा असाच, की आपल्या भारताची स्थलसेना म्हणजे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स ह्या सगळ्याबद्दल, ह्यात काम करणाऱ्या, ह्यात आपल्या सर्व्ह करणाऱ्या सैनिकांबद्दल आपल्याला अभिमान तर खूप असतो. पण आपल्या घरातून तिथे कुणी जातं का? आपल्या आजूबाजूचे, आपल्या जवळच्या नातेवाईकांमधलं कुणी जॉइन केली आहे का कधी आर्मी किंवा नेव्ही? तर ठराविकच त्याचं उत्तर हो म्हणून येईल. बरेचसे जण असे आहेत, की ज्यांच्या घरातून अजूनपर्यंत ह्या क्षेत्रात कुणी गेलेलंच नाही. मग आता ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी असं ठरवलं, की आपण हा एक विषय इथे चर्चेला आणूया. आणि म्हणून आज मी ज्यांना बोलवलेलं आहे ना इथे, त्यांची आधी आपण ओळख करून घेऊया आणि त्यांचं आधी आपण स्वागत करूया. तर सर्वप्रथम लेट्स वेलकम स्क्वॉड्रन लीडर विदुला अभ्यंकर मॅडम. तुमचं स्वागत आहे मॅडम माझ्या या एक पाऊल एक्स्ट्राच्या आजच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. येस. तर विदुला मॅडम ह्या भारतीय वायुसेनेमध्ये म्हणजेच आपल्या नेव्हीमध्ये एज्युकेशन ऑफिसर म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एज्युकेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या अनेक वर्षांसाठी. आणि त्याच्यामुळेच आपल्याला जेव्हा कुठल्याही कॉमन मॅनमधून, कॉमन घरांमधनं जेव्हा कुठल्याही आर्म फोर्सेस किंवा कुठल्याही आपल्या फोर्समध्ये जेव्हा जायचं असतं, जेव्हा जॉइन करायचं असतं, तेव्हा कुठल्या टप्प्यावरती 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन कुठल्या टप्प्यावरती काय नेमकं केलं पाहिजे? नंतर त्यासाठी कुठल्या एक्झाम्स असतात, त्याची कशी तयारी केली पाहिजे? ह्या सगळ्याची माहिती आज आपल्याला त्या देणार आहेत. कारण ह्याचेच कोर्सेस एस-एस-बी, एस-एस-सी ज्याला म्हणतात, शॉर्ट सर्व्हिस बोर्ड जे असतं, ह्या सगळ्यामध्ये ट्रेनिंग देणं हेच तर त्यांचं काम आहे. आणि मंडळी ह्याच बरोबरीने आपल्याला मुलांइतकंच मुली सुद्धा या क्षेत्रात काय करू शकतात, कसं जॉइन होऊ शकतात, त्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा मराठी स्पीकिंग आपण म्हणू मराठी भाषिक घरांमधून जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त मुलं-मुली कसे जॉइन होऊ शकतील आर्मीला, नेव्हीला, एअर फोर्सला, ह्या सगळ्या विषयांचा आढावा आज आपण घेणार आहोत. इंटरेस्टिंग वाटतंय ना मंडळी? तर मग अजूनही शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया आजच्या इंटरव्ह्यूला. तर विदुला मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि साहजिकच माझा पहिला प्रश्न आपण लेडीज असल्यामुळे हाच आहे, की ह्या क्षेत्रामध्ये नेमक्या तुम्ही आलात कशा? म्हणजे तुमच्या घरून तुम्हाला काही लहानपणापासून बाळकडू मिळालं का तुम्हाला इन्स्पिरेशन लहानपणापासून प्रेरणा होती, ठरवलं होतं? का मग बाय ॲक्सिडेंट आलात आणि कसं-कसं ह्या क्षेत्रात आलात तुम्ही? हे जरा सांगा आम्हाला. खरं तर खरं म्हणायचं तर असं बाळकडू वगैरे काही मिळालं नव्हतं. एका सामान्य मुलीसारखं मी सुद्धा खूप अभ्यासू, गाणं आणि घर
अभ्यास हा. म्हणजे शाळा, गाण्याचा क्लास आणि घर एवढंच माझं विश्व होतं. पण हळूहळू ते विश्व कसं वाढलं त्याचं कारण आहे माझे वडील सुद्धा नेव्हीमध्ये म्हणजेच भारतीय नौसेनेमध्ये कार्यरत होते आणि 1971-72 वॉरमध्ये बांगलादेश मुक्तीच्या वेळेसचं जे वॉर होतं त्यावेळेस सुद्धा बाबांनी खूप काम केलेलं आहे नेव्हीमध्ये आणि त्यांना त्यावेळेस त्यांना सेना मेडल पण मिळालेलं आहे. तर हे सगळं आम्हाला माहीत होतं. पण काही वर्षांनंतर बाबांनी नेव्ही सोडली आणि आम्ही जसे जसे मोठे होत गेलो आम्ही बाबांना युनिफॉर्म मध्ये कधीच बघितलं नव्हतं. पण त्यांचे सगळ्या शौर्याच्या गाथा आम्ही खूप ऐकल्या होत्या हा. सगळ्यांकडून, त्यांच्याकडून सुद्धा. तर त्यांचं असं नेहमी म्हणणं होतं की एकदा तरी आयुष्यात सगळ्या मुला मुलींनी ट्राय करायला पाहिजे आणि SSBचा एक एक्झाम देऊन बघितली पाहिजे. जर तुमच्यात ते हम्म. असेल तर तुम्ही नक्की सिलेक्ट व्हाल, नाही तर नाही होणार. तर असंच त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या मुलींना सुद्धा पुढे जाऊन सैन्यात भरती व्हायला पाहिजे आणि हम्म. त्याच्यामुळे मी एकदा तो ट्राय घेतला आणि ट्राय केल्यानंतर मला लक्षात आलं की अरे हे सगळं आपल्याला खूप आवडतंय आणि मग मी पुढे पुढे सिलेक्ट होत गेले. असं झालं अरे वा. ते. ओके. म्हणजे आपण म्हणतो एक इन्स्पिरेशन लागते ती वडील हे नक्कीच तुमच्या ह्याच्यात हो होते हो आणि तुम्ही एक अटेम्प्ट म्हणून तुम्ही पुढे गेलात पण तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला कळलं की येस ही माझी कपॅसिटीतली गोष्ट आहे आणि उलट देशप्रेम देशासाठी काहीतरी करायला जातोय तर ही भावना खूप छानच वाटली तुम्हाला. अगदी छान. आता ह्याच्या पुढे आपण जे सगळं जाणून घेणार आहोत त्याच्याही आधी मला एक महत्वाच्या पॉइंटला आधीच फोकस करायचंय ते म्हणजे मुली. मुलींनी ह्या क्षेत्रात मुळात म्हणजे येणं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कुठल्याही स्ट्रीमला जॉईन करणं, त्याच्यामध्ये भाग घेणं, हे सगळं जे असतं ना, हे अजूनपर्यंत सुद्धा कुठेतरी मला वाटतं थोडंसं कमी प्रमाणात घडतं किंवा आपल्या महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये सुद्धा थोडं प्रमाण त्याचं कमी दिसतं. मग त्याचं कारण खरं म्हणजे कसं असेल की लॅक ऑफ नॉलेज, की नेमकं आम्ही बाबा कुठे आम्हाला इच्छा तर आहे मुलीला पाठवायची, पण नेमकं आम्ही तिला कधी कुठे पाठवू? 10वी नंतर काही कोर्स आहे का? 12वी नंतर काही करायचं असतं का? तर हा जो सगळा विषय आहे की मुळात मुलींनी आणि अगदी ग्रामीण भागापासून सुद्धा फक्त शहरीच नाही तर मुलींनी यामध्ये सगळ्यामध्ये कसं यावं याबद्दल तुम्ही आम्हाला आधीच सुरुवातीला सांगा. हो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रात NDA आहे आणि हो. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये क्रेडल ऑफ मिलिटरी लीडरशिप सुद्धा म्हणतो. म्हणजे ज्या सगळ्यात पहिल्या संस्थेमध्ये कुठलाही एक सैनिक सुद्धा नॉर्मल अधिकारी कसं बनायचं, मिलिटरी लीडरशिप कसं करावी हे शिकतो. ती जागा, ती संस्था आपल्या महाराष्ट्रात आहे. ही एक खूप गौरवास्पद गोष्ट आहे. पण परत नक्की. मला बाबांचेच बोल इथे आठवतात. बाबा नेहमी म्हणायचे की पुण्यात NDA आहे, पण NDAत पुणे किती आहे? हे अगदी. आपल्याला नेहमी विचार करायला पाहिजे ह्या गोष्टीकडे. की जसं तुम्ही हो. म्हणालात की महाराष्ट्रीयन मुलं मुली खूप कमी ह्या विश्वाकडे ह्या क्षेत्राकडे जातात. ह्याचं हं. एक कारण फक्त इग्नोरन्स नाहीये, ह्याचं काही एक कारण हे सुद्धा आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात खूप दुसरे दुसरे विविध प्रकारचे क्षेत्र लोकांसाठी ओपन आहेत. म्हणजे हो. शेतीच जर झाली किंवा इंडस्ट्री झाली किंवा सॉफ्टवेअर कंपनीज झाल्या, आपल्याकडे खूप सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या नोकरींची विकल्प असल्यावर लोक हा विचार करतात की लांब कुठेतरी का जावं आणि का नोकरी करावी. म्हणून सुद्धा कधी कधी असं होतं की मुलं मुली, महाराष्ट्रीयन मुलं मुली एस्पेशली ह्या क्षेत्राकडे थोडे कमी वळतात. पण आजकाल आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की विश्व खूप वसुधैव कुटुंबकम झालंय. तर हो. त्यामुळे जी लोक IT मध्ये नोकरी करतात त्या लोकांना देशाबाहेर सुद्धा जावं लागतं. तर मग अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही देशाबाहेर जाऊन देशासाठी काम करू शकता, तर मग ह्या क्षेत्रात येऊन तुम्ही देशात राहून देश फिरून देशासाठी काम का करू नये, हा सुद्धा तर एक विचार आपण करावा असं मला वाटतं आणि ह्या नक्की. वा. क्षेत्राकडे वळावं. अगदी 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 बरोबर आहे. त्यामध्ये सध्या आतापर्यंत जसं मी म्हणलं की पुण्यात NDA आहे, पण NDA मध्ये मुली अजून सुद्धा नाही आहेत. जसं मी हं. सुद्धा जेव्हा अटेम्प्ट केला, मी प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा आम्हाला NDA मधनं एंट्री नव्हतीच. तर हं. जसं मुलं
जी 12वी नंतर NDA ची एंट्रन्स एक्झाम देतात आणि त्याच्यात उत्तीर्ण होतात आणि मग पुढे NDA मध्ये 3 वर्ष ट्रेनिंग करतात आणि आपल्या आपल्या दुसऱ्या ज्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे भारतीय नौसेना, वायुसेना किंवा थलसेना मध्ये जायचंय तर त्या अकॅडमीज मध्ये जाऊन पुढचं ट्रेनिंग घेतात. पण मुलींच्या बाबतीत हा एक पर्याय अजून नाही आहे. हा एंट्री लेवल सध्या नाही आहे. तर मुलींसाठी जो एंट्री लेवल सध्या उघडा आहे तो म्हणजे ग्रॅज्युएशन, आफ्टर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे आपण BA, BCom, BSc केल्यानंतर किंवा आपण BE म्हणजे इंजिनिअरिंग किंवा MBBS केल्यानंतर किंवा आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA केल्यानंतर सुद्धा आपण जाऊ शकतो. तर कसं जाऊ शकतो, तर आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, CDSC जिला म्हणतात, रिटन कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम. ती एक रिटन एक्झाम दिल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. पण ह्याच्यात फक्त एक छोटीशी नवीन डेव्हलपमेंट आहे, मी जी सांगू इच्छिते आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी, की हा. आता आपण आपल्याला सगळ्यांना माहितीये की सैनिक स्कूल ही सुद्धा एक अशी संस्था आहे की जी NDA मध्ये मुला मुलींना जाण्यासाठी तयार करते आणि खूप लहान लेवलवर तयार करते. म्हणजे 6वी पासून मुलं सैनिक स्कूलमध्ये राहायला सुरुवात करतात आणि ती 12वी पर्यंत सैनिक स्कूलमध्ये अभ्यास करतात, नॉर्मल जसं आपण एका शाळेत जातो तसंच. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण 12वी नंतर परत NDA ची एंट्रन्स एक्झाम देतो आणि पास होतो, पुढे जातो. तर आता मुलींसाठी सैनिक स्कूलमध्ये सुद्धा आतापर्यंत मुलींसाठी ओपन नव्हते, ऍडमिशन अजिबात नव्हत्या. पण ह्या वर्षीपासून सरकारने हे सुरू केलंय की 10 मुली, 500 जर तुमची स्ट्रेंथ आहे तर 10% त्याचे म्हणजे 10 मुली या त्या एक पर्टिक्युलर स्टेट मधनं सिलेक्ट होतील आणि त्या 10 मुली 6वी ते 12वी सैनिक स्कूलमध्येच अभ्यास करणार आणि त्यांची फी वगैरे सुद्धा फार क्षुल्लक आहे. बाहेरच्या दुसऱ्या स्कूल्सच्या तुलनेमध्ये या सैनिक स्कूलची फीस सुद्धा खूप कमी आहे. वर्षभराची 70 ते 75 हजार, जी की नंतर आपल्याला स्कॉलरशिप मध्ये माफ पण होऊ शकते, अशी आहे. तर मुलींसाठी ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे की एक रिटन एंट्रन्स एक्झाम पास केली की 6वी मध्ये म्हणजे 5वीत जी मुलगी आहे तिला 6वी मध्ये जाण्यासाठी एक रिटन एक्झाम द्यायची आहे. ती झाली पास की आपण 6वी मध्ये सैनिक स्कूलमध्ये भरती होऊ शकतो आणि मग सैनिक स्कूलमधनं आपण 12वी नंतर NDA मध्ये पण जाऊ शकणार आहोत काही वर्षांनंतर. आणि तसंच जर सपोज कोणाचं 6वी मिस झालं तर 9वी मध्ये सुद्धा परत आपल्याला ही एकदा अपॉर्च्युनिटी परत मिळेल. तर ही एक चांगली गोष्ट आहे मुलींसाठी. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आपल्याला आता हे तर नक्कीच कळलं की अगदी ग्रामीण भागातली असो किंवा हे असो, आपल्याला ह्या वयामध्ये ह्या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये जर कोणी असेल मंडळी, रसिक हो, प्रेक्षक हो, तर तुम्हाला ह्याच एजला, ह्याच स्टेजला त्यांना सांगता येऊ शकतं की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता म्हणून. आणि त्यांनी जवळ म्हणजे पुढे जाऊन त्यांनी निदान ती एक्झाम देऊन तरी बघावी ना. झालं तर वेल अँड गुड, काहीच प्रश्न नाही. पण एक सेल्फ टेस्ट पण होऊन जाते त्या निमित्ताने. तर आता पुढचा प्रश्न हाच आहे की मुलींबद्दल आपण एक्सक्लुसिव्हली बोललो, पण मुलांचाही जरी विचार केला तर एक नॉर्मल आपल्याला 10वी नंतर, 12वी नंतर अशा प्रकारे काय प्रोसिजर असते जर आपल्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या क्षेत्रांमध्ये जायचं असेल, तर मुळात म्हणजे कुठल्या एक्झाम्स असतात आणि तुम्ही जे पर्टिक्युलरली ट्रेनिंग देता, ट्रेनिंग कंडक्ट करता, जे की भारतामध्ये सर्वत्र अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये त्या अवेलेबल आहेत फॅसिलिटीज त्या ट्रेनिंगच्या. तर ते स्टेप बाय स्टेप थोडंसं सांगा ना, की पहिल्यांदा काय एंट्रन्स द्यावी लागते आणि मग तिथनं त्या 5 दिवसाचं जे तुम्ही प्रशिक्षणाचं आम्हाला सांगणार होता तेही सांगा, की कसं असतं? आणि ते कुठे-कुठे भारतात आहे ते पण सांगा. हो. सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया, जसं आता आपण मुलींसाठी हे समजलं की हो. मुलींसाठी आता 6वीचं एक लेवल, एंट्री लेवल आलं. 6वीत आपण सैनिक स्कूलमध्ये जाऊ शकतो, 9वीत जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर 12वी मध्ये पोहोचल्यावर तीच मुलगी NDA ची एंट्रन्स देऊ शकेल आणि हो. मग ग्रॅज्युएशन परत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे आता हे वेगवेगळे एंट्री लेवल आहेत मुलांच्या बाबतीत. मुलं आज सुद्धा म्हणजे आता ती मुलगी जर 6वीत असेल तर ती हे
सगळं करू शकेल. पण मुलं जी आज सुद्धा 6वीत आहेत, ती पण सैनिक स्कूलमध्ये तर जातच आहेत, तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं लेवल आहे 12वी. जसं तुम्ही 12वी पास कराल, 12वी मध्ये याल, तर तुम्ही एक एनडीए एंट्रन्स, UPSCच्या थ्रू एक एनडीए एंट्रन्स एक्झाम, रिटन एक्झाम तुम्ही पास करू शकता. ती झाली तर तुम्ही एनडीए मध्ये गेला आणि त्याच्यानंतर पुढे 3 वर्ष तुम्ही जर नीट आपली ट्रेनिंग पूर्ण केली, तर तुम्ही परत पुढे आपल्या आपल्या चोजन आर्म मध्ये, म्हणजे इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. तर ही एक पहिली लेवल झाली, सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली मुलांसाठी. ती आहे 12वी नंतरची लेवल. ह्याच्यासाठी तुम्हाला सायन्स, मॅथ्स म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 विषय घेणं जरा कंपल्सरी आहे. आणि हे 2 विषय तुमच्या 12वी मध्ये असले पाहिजेत आणि तुमचे 60% मार्क आले पाहिजेत तुम्ही 12वी मध्ये, ऍटलिस्ट मिनिमम म्हणतेय मी. आणि मग तुम्ही ती एक्झाम बसू शकता आणि एक्झाम क्लिअर करू शकता. हे पहिली गोष्ट झाली 12वी नंतरची. त्याच्यानंतर मुलांसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्यासाठी जास्त एंट्री लेवल्स ओपन आहेत, उघडी आहेत. कारण त्यांच्यासाठी CDSC, परमनंट कमिशन, NCC एंट्री, टेक्निकल एंट्री, नॉन टेक्निकल एंट्री अशा विविध तऱ्हेच्या एंट्रीज ओपन आहेत. मुलांना आणि पालकांना फक्त एक गोष्ट सांगायची आहे की फक्त एम्प्लॉयमेंट न्यूज मध्येच या सगळ्यांबद्दल माहिती येईल असं नाही. ह्या सगळ्या म्हणजे भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेना ह्या तिन्ही सेनांचं आपलं आपलं एक ऑफिशियल वेब पेज आहे. त्या वेब पेजवर ते आपल्या आपल्या सगळ्या रिक्रुटमेंट रिलेटेड माहिती देतात. किती हाईट पाहिजे, आपलं किती वय पाहिजे, आपल्याला किती काय करायचं आहे, परीक्षा कसल्या प्रकारची असणार आहे, फॉर्म काय भरायचा, ह्या सगळ्या माहिती बद्दल सगळ्यात ऑथेंटिक जी माहितीची जागा आहे ती म्हणजे या तिन्ही सर्व्हिसेसचं ऑफिशियल वेब पेज. ते आपण बघत राहावं. वर्षातनं 2दा आपल्याला ही संधी मिळेल. तर दर मुलाला एका वर्षात 3 आर्म्ड फोर्सेस म्हणजे भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेना तिन्ही मध्ये 2दा रिक्रुटमेंट होणार वर्षातनं. तर आपल्याला 6 वेळा ही संधी मिळणार आहे. तर आपण फक्त बघत राहायचंय आणि प्रयत्न करत राहायचे. बर. म्हणजे हे तुम्ही खूप छान सांगितलं मंडळी. हे लक्षात ठेवा की जर तुमची मुलं ह्या एज ग्रुपमध्ये आता येत असतील किंवा तुमच्या ओळखीच्या, नातेवाईकांच्या, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर असेल, तर त्यांना हे जरूर सांगा की बाकी कुठेही इन्फॉर्मेशन मिळाली नाही मिळाली तरी पण आर्मी, नेव्ही आणि इंडियन फोर्स यांच्या ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट्स वरती ही सगळी इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम अपडेट केलेली असते. आणि त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे की आपण आता कुठल्याही शहरात असाल, कुठल्याही गावात असाल, तरी पण तुम्हाला ही एंट्रन्स देऊन नंतर पुढे कुठे जवळपासचा कुठला ऑप्शन आहे, काय आहे, हा सुद्धा तिथे तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला तसं तिथे जाता येतं. असं काही नाही की तुमच्या शहरात किंवा तुमच्या जिल्ह्यात अवेलेबल नाही म्हणजे नाही, असं नाही. तर भारतामध्ये काही ठराविक शहरांमध्ये त्याचं हे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मॅडम मला आता पुढे हे विचारायचं होतं की तुम्ही जे ट्रेनिंग पर्टिक्युलरली SSBच्या त्या मुलांना तयार करण्याचं, की त्या परीक्षेमध्ये आणि त्या पर्टिक्युलर टेन्युअरमध्ये त्यांना काय विचारलं जातं, काय त्यांना चॅलेंजेस असतात, हे जे तुम्ही शिकवता, आता त्याचं थोडंसं कोअर हे सांगा ना, की फक्त हो. फिजिकलच रिक्वायरमेंट असते का, GK असतं का, असं जे आम्हाला आमच्यासारख्या कॉमन मॅनला फार क्वेश्चन्स असतात, की अरे बापरे तिथे जाऊन मग माझं काय होईल, आधीच मुलं घाबरतात. तो नक्की तिथे काय विचारलं जातं आणि काय प्रकारची तयारी त्या मुलाची किंवा मुलीची म्हणजे असली पाहिजे? हो. आता ह्याच्यामध्ये मी जसं मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं की सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे जे आहे ते आहे आपल्याला एक रिटन एक्झाम पास करायची आहे. CDSC असो किंवा NDA ची एंट्रन्स एक्झाम, UPSC एंट्रन्स एक्झाम असो, CDSC असो किंवा कुठली पण दुसरी एंट्री जरी असली तरी आपल्याला त्याच्यासाठी जी पहिलं पाऊल आहे ते म्हणजे आपल्याला त्याची पहिली रिटन एक्झाम पास करायची आहे. त्या रिटन एक्झाम
एक्झाममध्ये आपल्याला नुसतं नॉर्मल ऍप्टिट्यूड, नॉन व्हर्बल, व्हर्बल रिझनिंग, थोडंसं मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड, थोडीशी वोकॅब्युलरी इंग्लिश बद्दलची, थोडंसं चित्र बघून सिरीज पुढे सांगणं, टाइम डिस्टन्स, स्पीड काढणं, अशी जी प्रश्न असतात अशा प्रश्नांची उत्तरं देणं आपल्याला आलं पाहिजे. तर त्याची वेगवेगळ्या सर्व्हिसेसची वेगवेगळी प्रकारची पण मोर ऑर लेस हेच कॉन्टेंट असणारी परीक्षा म्हणजे पहिलं पाऊल आपलं आहे रिटन टेस्ट. आता दुसरं पाऊल चयन प्रक्रियामधलं आहे ते आहे जे आपण म्हणतो SSB इंटरव्ह्यू. तर हे SSB इंटरव्ह्यू काय आहे? सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड नावाची एक संस्था आहे आणि ती संस्था आपली सेंटर्स आहेत त्याची पूर्ण देशभरात. आता जसं फॉर एक्झाम्पल वायुसेनेची सेंटर्स जी आहेत तर त्याच्यामध्ये बँगलोर झालं, मैसूर झालं किंवा वाराणसी झालं अशी सेंटर्स आहेत. आर्मी झालं तर आर्मीची सेंटर्स अलाहाबाद, भोपाल, बँगलोर अशी सेंटर्स आहेत. आणि नौसेना झालं तर त्यांची पण वेगवेगळी सेंटर्स आहेत. तर अशी जी वेगवेगळी आपली SSB ची सेंटर्स आहेत या सेंटर्सवर वर्षभर वेगवेगळे बॅचेस एकामागे एक चालू असतात. आता इथे काय होतं हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे. कुणाला सुद्धा जर ह्या फील्डमध्ये जॉईन करायचं म्हटलं, ह्या क्षेत्रात यायचं म्हणलं तर सगळ्यात महत्वपूर्ण पाऊल हे दुसरं पाऊल आहे SSB इंटरव्ह्यू क्लिअर करणं. तर ह्या SSB इंटरव्ह्यू मध्ये काय होतं हे थोडंसं सगळ्यांना जर पालकांना कळलं तर ते आपल्या मुलांना शिकवायला त्यांना सोपं जातं. तर हे ह्याच्यामध्ये काय होतं, ह्यामध्ये 5 दिवस मुलं एका सेंटरमध्ये जाऊन राहतात आणि तिथे एक 10 मुलं, 50 मुलं, 20 मुलं अशी एक मोठी बॅच असते आणि त्या बॅचला परत 10च्या गटात, 12च्या गटात असं विभागलं जातं आणि दर गटाची एक इंडिव्हिज्युअल सायकोलॉजिकल टेस्ट, रिटन टेस्ट दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना ग्रुप टास्क करायला आउटडोर मध्ये बोलवलं जातं आणि एकत्र सगळ्यांना मिळून काही काम करावे लागतात. ते सुद्धा त्यांच्याकडून ते कसं करतायत, एकत्र सगळे बोलतायत की नाही, एकत्र मिळून काम करतायत की नाही, पळू कारण शकतात की नाही, असं म्हणजे हे सगळं लिडरशिप क्वालिटी पण एक असते की क्वालिटीज. हो हो टीम बिल्डिंग असं आणि लिडरशिप जी पुढे जाऊन त्यांना फील्ड क्वालिटीज वरती असं. काहीतरी परफॉर्म करताना ती गरजेची असते की आपल्या बरोबरच्या सगळ्यांना घेऊन जाणं. सो त्या क्वालिटी डेव्हलप होण्याच्या दृष्टीने टास्क असतात. बरोबर. त्यांना आणि तिसरं जे असतं म्हणजे 3 असेसर असतात आपले SSB मध्ये. तर पहिलं जे असेसर असतो तो असतो एक सायकॉलॉजिस्ट जो त्या सायकोलॉजिकल रिटन टेस्ट घेतो. त्याच्यानंतर दुसरा असतो ग्रुप टास्क ऑफिसर जो बाहेर एका ग्रुपमध्ये तुमचा परफॉर्मन्स बघतो आणि तिसरा जो मेन असतो तो असतो एक इंटरव्ह्यूइंग ऑफिसर जो 45 मिनिटं तुमचा एक इंटरव्ह्यू घेऊन तुमच्या लहानपणीपासून आजपर्यंत तुम्ही काय केलं, कसं केलं आणि कसं तुमच्यामध्ये ते ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत की नाही आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे सगळं सगळं म्हणजे एकदम इतक्या लवकर आपण एवढा सगळा गहन विषय नाही हा डील करू शकत इतक्या कमी वेळात. पण एक एक गोष्ट मी इथे पालकांना सांगू इच्छिते. जर मुलांची आपण एक खूप जुनी आपली एक परंपरा आहे, एक फिलॉसॉफी आहे ज्याला आपण म्हणतो मनसा वाचा कर्मण. जर ह्या 3 गोष्टी आपल्या एकसारख्या असल्या तर आपण ही परीक्षा खूप आरामात पास करू शकतो. तर हे मनसा वाचा कर्मण म्हणजे काय आहे? मनसा म्हणजे ऍक्च्युली आपल्या डोक्यात आणि आपल्या हृदयात काय विचार आले आहेत, हे विचार कसे आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत का, चांगले आहेत का, ऑप्टिमिस्टिक आहेत का, ह्या गोष्टींचा विचार करायचा. ते म्हणजे मनसा झालं. ते तुमची सायकोलॉजिकल टेस्टमध्ये चाचणी होते. त्याच्यानंतर दुसरं पाऊल जे ग्रुप टास्क ऑफिसर घेतो ग्रुप टास्क मध्ये ते म्हणजे तुमची वाचा. आता तुम्ही जे बोलताय ते तुम्ही करू शकता का खरंच, ते तो चेक करतोय. आणि तिसरी मनसा वाचा कर्म, परत तुमच्या ज्या क्रिया आहेत, तुम्ही जे ऍक्शन्स घेताय त्या
त्यास आणि जे तुम्ही विचार करत होता की जर मला असं वाटलं की मी एक मोठा कुठला तरी एक हिल चढू शकते, टेकडी चढू शकते, असं जर मी लिहू शकले, असा जर मी विचार करू शकले आणि मी तो बोलून सुद्धा दाखवला, तर ह्याचा मीनिंग असा आहे की उद्या जर मला हा अवसर मिळाला तर मी नक्की हे काम करू शकीन. तर आपल्याला पालकांना काय समजायचंय, आपल्या मुला मुलींना आपण एक चांगला दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या रोजच्या आयुष्यातून. जर आपण हे करू शकलो आणि मुला मुलींमध्ये एक पॉझिटिव्ह आपला ऍटिट्यूड आणू शकलो, थोडंसं काम करण्याचा सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणू शकलो, तर हे सगळं महाराष्ट्रीयन मुला मुलींमध्ये खूप असतं. तर हेच आहे ऑफिसर लाईक क्वालिटीज. तर असं हे सगळं म्हणजे 5 दिवस आपल्याला SSB मध्ये राहून खरं आपली पर्सनॅलिटी दाखवायची आहे. जर ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला माहित नाहीये आणि आपल्या आतमध्ये जर आपले काही न्यूनगंड आहेत, ज्याला आपण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो, कशा प्रकारची भीती जर आहे, जर आपण ती भीती ओव्हरकम केली तर हे क्षेत्र आपल्यासाठी आहे. काही जसं तुम्ही म्हणाला की खूप मिसनोमर्स असतात, खूप अशा गोष्टी असतात ना की आपल्याला वाटतं ह्या क्षेत्रात म्हणजे सगळ्यांनी PT उषाच असलं पाहिजे किंवा दारासिंगच असलं पाहिजे तरच आपण जाऊ शकतो, असं काही नाहीये. कारण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, मूर्ती महान कीर्ती लहान असून सुद्धा माणूस काम करू शकतो. आपल्याला फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी हे करू शकते, आय कॅन, हे फार महत्वाचं आहे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. तर ही SSB ची प्रोसेस जी आहे ह्याच्याबद्दल आम्ही ट्रेनिंग देतो की तुम्हाला स्वतःबद्दल आधी कळू दे. एकदा तुम्हाला स्वतःबद्दल जर कळलं तर आपल्याला हे कळतं की आता माझ्यामध्ये हे कमी आहे, ही माझी चांगली गोष्ट आहे, मी खूप छान बोलू शकते, पण का मी तितकंच छान प्लॅनिंग करू शकते का, तितकंच छान मी दुसऱ्या लोकांना आपलं मत पटवून देऊ शकते का. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, ज्या ग्रुप डिस्कशन ज्याला आपण म्हणतो, लेक्चरेट ज्याला आपण म्हणतो, वादविवाद ज्याला आपण म्हणतो, हे मी करू शकते का, हे आपल्याला कळायला लागतं. आणि एकदा आपल्याला हे कळायला लागलं की मग त्याच्यानंतर आमच्या ट्रेनिंगच्या प्रोसेस मध्ये आपल्याला हे सुद्धा कळतं की आपण ह्या क्षेत्रासाठी सुटेबल आहोत की नाही. मग मुलांना फेल्युअर किंवा रिजेक्शन सहन करण्याची शक्ती सुद्धा येते. तर हे सगळं आम्ही आमच्या 10 दिवसाच्या ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये शिकवतो मुलांना. वा वा वा. म्हणजे मॅडम तुम्ही खूप डिटेलमध्ये आणि खूप छान सांगितलं. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आता नक्कीच कळलं असेल की ह्या 5 दिवसांच्या ज्या एक प्रकारच्या एक्झामला किंवा ह्याला त्यांना फेस करावं लागतं मुला-मुलींना, त्याच्यासाठी असलेला माइंडसेट, एक मेंटॅलिटी, एक विचारांची कशी एक क्षमता असली पाहिजे, वैचारिक डिसिजन मेकिंग असेल, डिस्कशन्स, म्हणजे ओव्हरऑल कसं की लीडरशिप, ऑर्गनायझेशनल स्किल्स, हे जे सगळं आपण म्हणतो, हे सगळं असलं पाहिजे. पण मंडळी, घाबरू नका. नाहीये म्हणून आपल्यामध्ये माझ्यात हे नाहीये, माझ्यात अमुक नाही, असा विचार करण्याची गरज नाही. तर ते तुमच्यात आहे का नाही ह्याचीच कुठे ना कुठेतरी ह्यांच्या मॅडमच्या ट्रेनिंग देतात. ह्याच्यामध्ये आपल्याला ती परीक्षा होऊन जाते आणि त्याच्यातनं आपल्याला कळतं की ओके, हा एखादा अँगल किंवा हा एखादा गुण, एखादी क्वालिटी आपल्यात जर कमी असेल, तर आपण हे एफर्ट्स घेतले की त्याच्यातनं आपण ते डेव्हलप करू शकतोय. हे सगळं करण्याचं जे ट्रेनिंग असतं त्याचं हे कंडक्टिंग आणि हे सगळं मॅडम करतात. इनफॅक्ट मला सांगायलाही वेगळं वाटेल आता म्हणजे तुम्हाला ऐकायला, की आता सुद्धा मॅडम आपल्याला मणिपूर, इम्फाळ इथून कनेक्ट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला समजू शकतं, की एक महाराष्ट्रीयन, ते सुद्धा स्त्री, एक स्क्वॉड्रन लीडर म्हणून कमिशन केल्यानंतर, सर्व्ह केल्यानंतर, नंतर बाहेर पडून रिटायर होऊन, ते सुद्धा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, की तो रूल होता 10 वर्षांचा म्हणून त्यांना तिथनं हे करावं लागलं. पण त्यांनी ते फील्ड सोडलं नाही. तर उलट त्या त्यातच कंटिन्यू राहिल्या आणि आता त्या पूर्णपणे ह्या प्रकारचं एज्युकेशन, ट्रेनिंग आणि कोचिंग या फील्डमध्ये आलेल्या आहेत. तर शेवटी मी खरंच आता काय सांगू, आपण अगदी इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. मॅडम, मी तुम्हाला हेच म्हणेन, की तुम्ही स्वतःला हा एक मोठा चॅलेंज एक म्हणू शकतो, की लाईफमध्ये दिलात. स्वतःला चॅलेंज केलत आणि तो चॅलेंज फुलफिलही केलात. तर तसं मला हे ऐकायला आवडेल, की आता ह्या क्षेत्रात तुम्ही आलाय, तुम्ही मुला-मुलींना घडवताय. तर तुमचं एक अल्टिमेट गोल असं काय आहे? तुम्हाला काय वाटतं, की हे अचीव्ह झाल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्हाला ते बघायला आवडेल? हे आम्हाला आजच्या आपल्या एंड नोटला मला ऐकायला आवडेल.
हो, मी अगदी थोडक्यात हे जरासं सांगावं लागेल. ह्याची थोडीशी प्रस्तावना पण मला इथे सांगावी लागेल. नाही, तर जरूर. मला मला असं वाटलं, की एक महाराष्ट्रीयन मुलगी जशी मी एका साधारण नॉर्मल मध्यमवर्गीय घरामधनं पुढे आले आणि मला असं जाणवलं जेव्हा मी 10 वर्ष आपली पूर्ण केली आणि परत बाहेरच्या फील्डमध्ये आले. 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाचा एक खूप सुंदर निर्णय आला, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने भारतीय तिन्ही सेनांना हे सांगितलं की मुलींना आता तुम्ही पूर्ण 20 वर्षाचं परमनंट कमिशन द्या, कारण भारतीय समाज आता मुलींना अधिकारी वर्गामध्ये घ्यायला तयार आहे. आता तुम्ही आपला विचार बदला, पुढे व्हा आणि आपली ही पॅट्रिआर्कियल जी पद्धत आहे विचार करण्याची की नाही मुलगी म्हणजे फक्त चूल आणि मूल, ह्याला हं, बदला, आपल्या संस्थांना सुद्धा बदला आणि जास्तीत जास्त मुलींना 20 वर्षासाठी पूर्ण परमनंट कमिशन द्या. हा जेव्हा त्यांचा निर्णय आला तेव्हा आम्ही काही अशा महाराष्ट्रीयन खूप सगळ्या ऑफिसर्स आहोत की ज्यांच्या सगळ्यांना असं वाटलं की आपल्याला आता दिस इज दी अपॉर्च्युनिटी, ही ती वेळ आहे की करेक्ट. आपण जे समाजाने आपल्याला दिलं, ज्याच्यामुळे आम्ही घडलो, आता आम्हाला हे आपल्या युवा युवतींना पोचवायचंय, त्यांच्यापर्यंत पोचवायचंय की हे क्षेत्र खूप सुरक्षित क्षेत्र आहे, ह्याच्यात काही वाईट नाही, आपल्या मुली मुलं सगळी जण ह्याच्यात जाऊ शकतात. काही वर्षांपूर्वी आपण आपल्याच एक कर्नल पुरोहित बद्दल इतकं ऐकलं आणि बघितलं कसं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली गेली, इम्प्रिझन केलं गेलं, खूप सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि त्याच्यानंतर खूप हताशा आली आणि खूप महाराष्ट्रीयन मुला मुलींनी नेहमी मला कॉल करून विचारलं वगैरे सुरू होतं हो. की मॅडम आता तुम्हाला वाटतं का आमच्या मुलींनी पण यावं, आमच्या मुलींवर इतके अत्याचार झाले तर कसं. तर तेव्हा हो. मला त्या सगळ्या पालकांना हेच सांगावं सारखं सारखं वाटलं की हे एकदा होतं, शंभरात हजारात इतक्या हो. सगळ्यांमध्ये एक माणसांमध्ये होतं, पण तुम्ही हे लक्षात घ्या की तो माणूस किती जास्त सुदृढ असेल, किती जास्त केपेबल असेल की तो ह्या सगळ्यानंतर सुद्धा केस जिंकून आज परत युनिफॉर्म घालून आपली नोकरी करतोय. म्हणजे ह्याचा अर्थ महाराष्ट्रीयन मुला मुलींमध्ये काही कमी नाहीये, ते सुद्धा पुढे येऊ शकतात, ह्या क्षेत्रात जाऊ शकतात. तर तेव्हा आम्ही ठरवलं की आपण काही झालं तरी आजपासून मुलींना या क्षेत्राबद्दल अवेअरनेस वाढवावा, की काही वर्षात जसं तुम्ही म्हणाला की तो गौरवास्पद क्षण काय असेल, तर हा. माझ्यासाठी आज जसा आपले भारतीय थल सेनेचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा एक महाराष्ट्रीयन माणूस आहेत, एक महाराष्ट्रीयन अधिकारी आहेत. तर असंच माझं स्वप्न आहे की पुढे जाऊन एक भारतीय वायुसेना किंवा थलसेना नौसेनेची जी अध्यक्ष असेल ती एक मुलगी असावी, हे माझं एकदम ड्रीम आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे सगळं करतेय. खूप छान मॅडम. म्हणजे तुम्ही खरंच सांगता, आता तुम्ही बोललात तर माझ्या सुद्धा अंगावर काटा आला, की हे खरंच चित्र. आणि आता आपण म्हणजे आता जसं अगदी ऑलिम्पिक सुद्धा झाले, एक प्रतिकात्मक आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्र जे कदाचित 10 वर्षापूर्वी विचार सुद्धा केला नव्हता, की या क्षेत्रात लेडीज इतक्या पुढे येतील. हॉकीचं आत्ताच उदाहरण एवढं छान घडलं. पी.व्ही. सिंधू आहेच आहे. तसंच आता ह्या पूर्ण क्षेत्राकडे, की आर्मी, नेव्ही आणि इंडियन एअर फोर्स ह्या सगळ्यामध्ये लेडीजनी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात यावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रीयन घरांमधून, मराठी घरांमधून मुला-मुलींनी जास्तीत जास्त सैन्यामध्ये सामील व्हावं. निदान एस-एस-बीच्या आणि ह्या एंट्रन्स टेस्ट पर्यंत तरी जावं. स्वतःला चेकआउट करावं. नाही हे झालं तर तुम्हाला बाकी क्षेत्र नेहमीच ओपन आहे. पण देशासाठी काहीतरी करण्याची संधी कधीही दवरू नये. देशासाठी कायम आपण काहीतरी करण्याचा आपल्यामध्ये जो इच्छा जो असते ती, त्याला एक्झॅक्टली मार्ग मिळत नसतो. तो मार्ग आज तुम्ही आम्हाला दाखवून दिलात आणि तुमचं हे ड्रीम शेअर केलंत. आय रिअली विश की हे आपल्याला खूप कमीच दिवसात, आपल्याला थोड्याच दिवसात हे तुमचं ड्रीम कम ट्रू होईल आणि आपण ही नक्कीच शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा आम्ही एक म्हणजे एक पाऊल एक्स्ट्राच्या सगळ्या परिवारातर्फे, आधी एंटरटेनमेंट तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि तुमचं हे सगळं नॉलेज आम्हाला दिलं
आणि पुन्हा एकदा आपण तेच म्हणू की मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की हे सगळं इंग्लिश हिंदीमध्ये जास्ती करून टीव्हीवरनं वेबसाईटवरनं येत असतं. सो म्हणून माझा हा उद्देश होता ह्या वेळेच्या एक पाऊल एक्स्ट्राचा की सोप्या मराठी भाषेमध्ये हे सगळं लोकांपर्यंत आपण पोहोचावं. तर मंडळी मला वाटतंय की माझा उद्देश आज सफल झाला असेल. तर तुम्हाला अजूनही ह्या क्षेत्रामध्ये जाण्याबद्दलच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते जरूर आपल्या ह्या इंटरव्ह्यूच्या तुम्ही YouTubeवरती किंवा Facebookवरती जिथे कुठे बघत असाल, तिथे खाली कमेंट्समध्ये तुम्ही जरूर प्रश्न पाठवा. मी ते मॅडमपर्यंत नक्की पोहोचवीन आणि तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळेल. याबद्दल माझी नक्की खात्री देते. आणि त्याच्यामुळे हा इंटरव्ह्यू अजून जास्तीत जास्त शेअर करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरीने पुन्हा एकदा मॅडमचं धन्यवाद म्हणते. मॅडम थँक यू सो मच. खूप आभारी आहे तुम्ही आज इथे आलात. मी सुद्धा खूप आभारी आहे की आपण मला ही संधी दिली आपल्या चॅनलच्या थ्रू. म्हणजे माझं सुद्धा हेच एक काम सध्या चाललं आहे की ग्रामीण क्षेत्रांमध्ये खूप लांब सुदूर मुली ज्या बाहेर नाही येऊ शकत त्यांना सुद्धा ऑफलाईन ऑनलाईन ज्या प्रकारे सुद्धा हे प्रशिक्षण मिळू शकेल ते खूप छान असेल नाही का. तर त्यामुळे मी सुद्धा तुमची खूप आभारी आहे की तुम्ही मला ही संधी दिली. नाही, नक्कीच, नक्कीच. आणि मंडळी कोरोना झाल्याचा काय आता कोरोना अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. सो लेट्स होप आपण अशी आशा करूया, की थोड्याच दिवसात काही महिन्यांमध्ये का होईना हे सगळं संपेल आणि पुन्हा एकदा ऑफलाईन म्हणजे समोरासमोर क्लासेस ते कोचिंग ट्रेनिंग घेणं आणि हे सगळं करणं हे नक्कीच पॉसिबल होईल याची आपण आशा ठेवूया. तर पुन्हा एकदा पुढच्या एक पाऊल एक्स्ट्रामध्ये कोण येणार आहे, काय होणार आहे हे सरप्राईजच असेल. तर नक्की बघत राहा एक पाऊल एक्स्ट्रा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.